नॉनव्हेज प्रेमींसाठी आवडतीची म्हणजे बाजरीची भाकरी। ही बाजरीची भाकरी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी इथे बघा आज आपण बाजरीची भाकरी कशी बनवायची ते शिकणार आहोत। त्यासाठी मी एक बाउल पाणी घेतलंय आणि एक वाटी बाजरीचं पीठ घेतलंय। आधी बाजरीचं पीठ एक परात नसेल तर मोठ्या ताटामध्ये खाली ओतू शकता। त्याच्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आहे। खूप सारं पाणी टाकायचं नाही, बघत बघत पाणी मिक्स करायचं आहे। पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। बघा पीठ मळून असा मी डव केला आहे किंवा त्याला आपण उंडा म्हणू शकतो। ह्या पिठाचा उंडा घेतल्यानंतर चांगलं पाणी लावून व्यवस्थित मळून घ्यायचा। जितका आपण व्यवस्थित पीठ मळून घेणार त्यामुळे बाजरीच्या भाकरीला चिरा जात नाहीत। बघा कुठपर्यंत मळायचं तर त्यात बोटाशी सहज जातील असं पीठ मळून घ्यायचं। व्यवस्थित मऊ करा, तर पिठामध्ये गाठी झाल्या नाहीत पाहिजे। व्यवस्थित हातावरती ही गोल केल्यानंतर थोडंसं मध्ये दाब देऊन घ्यायचा। परातीमध्ये किंवा ताटामध्ये खाली पीठ सगळीकडे स्प्रेड करायचं। तुम्ही चाळणीने चाळू शकता किंवा डायरेक्टली हाताने टाकू शकता आणि थापायला घ्यायचं। सुरुवातीला काय होतं तर ताट आपलं फिरतं, त्याने किचन ज्या नवीन मैत्रिणी असतील त्यांनी काय करायचं आहे तर किचन ओट्यावरती भाकरी करताना खाली आपल्याला नॅपकिन किंवा हातीधरणी खाली हातरून घ्यायचं आहे, त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर भाकरी करायला घ्यायची। त्याच्यामुळं काय होतं तर ताट गरगर असं फिरत नाही, व्यवस्थित ताट दाबून राहतं की ज्याच्यामुळे आपल्याला भाकरी छान गोल होते। त्यानंतर एका हाताने ताट धरायचं, दुसऱ्या हाताने गोल 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 असं प्रेस करत जायचं। सगळ्या हाताने सेम सगळ्या बोटांनी पूर्ण भाकरीला गोल गोल असं प्रेस केल्यानंतर तिचा बघा आपोआप गोल असा आकार येऊ लागतो आणि सगळीकडे प्रेस समान केल्यानंतर भाकरी कुठेही जाड किंवा कुठेही पातळ होत नाही। व्यवस्थित सगळीकडे भाकरी ही दाबून घेतल्यानंतर हळूहळू हळूहळू ही स्प्रेड केल्यानंतर छान भाकरी होते। मग तुम्ही तुमच्या साईजनुसार करू शकता, मग तुम्ही लहान करा किंवा मोठी करा। जे सुरुवातीला मैत्रिणी असतील त्यांनी छोट्या उंड्यापासून स्टार्ट करा, अगदी छोट्या छोट्या तळ हाता एवढे भाकरी करायला सुरुवात करा। नंतर बघा तुम्हाला प्रॅक्टिसने आपोआप गोल गरगरी टम्म फुगणारी भाकरी तयार होते। खूप छान बाजरीची भाकरी लागते। नॉनव्हेज प्रेमींनी तर नक्कीच भाकरीचा आनंद घ्यावा। त्यानंतर गॅस पेटवून घ्यायचा आहे। तवा चांगला गरम झाल्यानंतर काय करायचं आहे बघा, आता काही जणांना काय होतं सुरुवातीला भाकरी फाटते, त्याने ती बरोबर एका हाताने उचलून घ्यायची, दुसऱ्या हाताच्या तळव्यामध्ये भाकरी ठेवायची। तवा चांगला तापल्यानंतर तवा बारीक करायचा। बघा माझ्याकडून काय झालं तर मुद्दाम मी थोडंसं तवा जास्त तापून घेतला, त्याच्यामुळे बघा भाकरी चिटकून बसली। त्यामुळे काय होतं तसं भाकरीला चिरा जातात किंवा भाकरी फाटते। तर ती तसं न करता जेव्हा तवा पूर्ण तापून घ्यायचा त्यानंतर गॅसची आच कमी करायची। भाकरीवरचं पाणी पूर्ण आटल्यानंतर ते भाकरी पलटायची आहे। आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, पूर्ण भाकरी हे करून द्यायची नाही, तर थोडीशीच भाकरी पाणी असताना ती पलटून घ्यायची आणि सगळीकडून भाजून घ्यायची। बघा मस्त भाकरी रेडी होते। नॉनव्हेजवरती खूप छान ही बाजरीची भाकरी लागते। तुम्ही सेम अशीच प्रोसेस करून ज्वारीची पण भाकरी करू शकता। जितकं पीठ व्यवस्थित मळून घेणार आणि हळूहळू सगळीकडे समान थापणार तेवढी भाकरी मस्त टम्म होते आणि चवीला पण सुंदर लागते। बाजरीची भाकरी थोडीशी कडक खायला छान लागते नॉनव्हेज सोबत। तर ही भाकरी तुम्हाला नक्कीच जमेल आणि नक्कीच तुम्ही पण अशा सुंदर सुंदर भाकरी करू शकता। व्हिडिओ हा ज्या नवीन मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या मैत्रिणी होत्या की ज्यांनी मला कमेंट्स करून सांगितलं होतं की ज्या महाराष्ट्रातल्या नाहीत, ज्या मैत्रिणींना भाकरी जमत नाही त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।